काय म्हणजे? राम राम पाहुणे. राम राम. का पोरीने फोन केला बघा मला? काय विचारा तुमच्याच पोरीला? पैसे मागायला ती. का हो, कसले पैसे? नवऱ्यावर हात उचलते ती नाही सांगितलं. नवऱ्यावर मारलं काय तू? नाही हो पप्पा, ही काय पण म्हणायला लागल्यात. काय पण काय येड लागलं काय पण सांगायला. बघा पोरगी बारीक आहे, झाली असं काय चूक सोडून द्यायचं म्हणतो तिथले इथे मी. हा असं कुठं डोक्यात राग घालून चालत असते का? नवीन लग्न झालेला का तुमचं? कसं आहे आपलं जोडीने मस्त राहायचं तर तुम्ही भांडण तिला बसताय. कळतंय का? तू आहे ना त्याचा शब्द आपला आहे ना धरत नको जाऊ. काय बोललं चालतंय. आपला नवरा आहे शेवटी. पावसाने जोडलं नवऱ्याने मारलं, ले नसतं डोक्यात ठेवायचं. बघून तरी द्यायचं असं चांगलं औषध, चांगलं तरी झालं असतं माझं. म्हणजे आम्ही वाईट केलं. असलं संकट ही करून आयुष्य बरबाद झालं माझं. हे बघ ते आता काय नसतं. बरबाद झालं तर जा मग तुझ्या बापावर न्या पाहुणं हिला न्या. पाहुणं थांबा तुम्ही डोक्यात राग नका घालून घेऊ. सांगतो मी बारीक आहे अजून. हा बारीक आहे. सांग सकाळी लेकर होत्या हिला ही बारीक आहे होई. ते सगळं ठीक आहे पण आता तुम्ही बी सांभाळून घ्या. मोठं तर आहे ना तुम्ही तिच्यापेक्षा. हा सांभाळून घेतोय म्हणून तर राहिलंय. थोडं घ्यायचं सांभाळून. तिच्याने आमच्या तोंडाकडे बघा बाबा, संसाराकडे बघा पुढे. म्हणूनच तर तुमच्याकडे बघूनच राहिलंय. एकुलतं एक आहे ना तुम्ही आई बापाला. मग आणि मग कसं राहिलं पाहिजे तुम्ही राव? हा असलं भाषा शोभती होय तुम्हाला? चाले गेलं सोडून द्यायचं तिथल्या तिथं. मला सारखं धमकी देतय, काय घराच्या बाहेर जा, पैसे आण बापाकडनं म्हणून. गेला असं शब्द एखादा चुकून त्यांच्याकडनं, काय तर म्हणले असते ना. आणि दुसरी बायको करून म्हणतात. मानायला काय त्यांचं? आता बोललं असते ना रागाने ती, म्हणून काय आणली का लगेच दुसरी करून? नाही ती बरं दिसलं हिला, दुसरी बायको करून आणली. असं शब्दात नाही पकडायचं नवऱ्याला. तुझा एखादा शब्द गेला असेल ना चुकीचा त्यांनी तेच सांगले का आम्हाला? ते बसलेत ना ग. तू आपलं शांत राहा जरा, डोक्यात राग नका घालून घेऊ. झालं गेलं तिथलं सोडून द्या. शब्दानी शब्द धरत बसला तुमचं कधीच जमायचं नाही. आता खोटं बोलायला सांगा की, बोला की. आता मग बसून तर म्हणत की पैसे दे म्हणून. कायच पैसे पाहुणे ही काय पण बोलायला लागली आता. या बघा, आणि तुला बी सांगतो मी, मागितले असतील पैसे म्हणजे आपलं माणूस आहे म्हणून मागितलं ना. मला बी मागितले असत्यांना नसेल मागितलं तो भाग वेगळा, पण लागली मदत तर आम्ही करणार आहे की त्यांना. पुढं आमची पोरगी दिली त्यांना, आणि नसलं तर नाही म्हणून मी तरी कुठून आणून देणार? ही कळतंय हिला कळतंय का? हा लागली मदत तर आपलं मागितलं भाऊ त्यांनी थोडंफार. त्यात काय एवढं तुम्ही काय व्यवहाराचं आहे ते आम्ही दोघं बघून घेऊ ना. तुम्ही कशाला बायांनी ना खूप साऱ्या व्यवहारात? हिला हिला काय काडीची अक्कल नाही पाहुणं. तुम्हालाच बघा आधी, तुम्हीच बघा. अक्कल नाही. तुमच्या एकटाच आहे आता. पोर फाट बोलणार असतील ना तर मी परत इथं तोंड दाखवायला यायचो नाही. अहो पप्पा, तुम्हाला माहिती असतंय का घरचं? नाही माहिती वगैरे मी तुमच्या घरात 24 तास नाही बसून, पण निदान बापा समोर तरी उलट नको बोलू त्याला. तुला कळतं का नाही? काय उद्या लोक काय म्हणतात? पुरीला हिवळ नाहीत का? नाही तुझ्या बाजूने बोलता नाही यायचं मला परत. असं नको वागू. बघा तुम्हीच दिलंय असलं लग्न लावून. बघा तुम्हीच आता या आयुष्यभर मला आता ही पिढा असली माग माझ्या. हे बघा झालं ते सोडा इथले इथं. अहो मी सोडून देतोय, पण आता ही धरून बसती गावाचं. सारे सकाळ धरून फुगून बसली. आणि तुला बी एवढं बोलत नको जाऊ. बोलायचं तुझं काहीच काम नाही त्यांना. जेव्हा तू तुझ्या बापाच्या घरात येऊन खाईन तेव्हा त्यांना बोलायचं. काय राहू द्या. हा राहू द्या. नाही तो कष्ट करतोय कसं का असं ना. आणि मागितले पैसे नाही द्यायचे ते आम्ही आमचं बघून घेऊ. आणि तुम्ही बी पाहुणे कशाला असल्या गोष्टीवरून बोलता तिला काही बी? हा पैसे आण आणि पैसे दे, एवढी नडे का तुम्हाला? नड आहे थोडी, पण मी नाही हिला आपलं मन सकाळी चाललं आमचं थोडं, पण मी आज लागत असतं म्हणलं असतं तुम्हाला. तुम्ही दोघं बी आमच्या पोरासारखी. एकच सांगतो तुम्हाला दोघांना बी, शब्दांनी शब्द वाढतो. आपलं तोंड बंद ठेवलं ना सगळं व्यवस्थित होतंय. कळलं का? बरं राहू द्या पप्पा, चला घरात. हा चला ले नका राग डोक्यात घालून घेत जाऊ. काय आम्ही एवढं मानापाराने हौसाने लग्न लावलंय आणि तुम्ही आम्हालाच खोट्यात पाडता काय? मग चला.